हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं सगळ्यांचं. आणि आजचा एक छोटासा ब्लॉग आहे. सगळ्या घरातला राडा आवरून घेतला. 2 दिवस तब्येत सुद्धा खराब होती, ती सुद्धा बरी केली बऱ्यापैकी. आणि बरेच कामं होते, ते पण पेंटिंग होते, ते पण पूर्ण केले. आणि काही शिलाईचे कामं तर तसेच आहेत, त्यातले काहीच काम नाही केलं मी. आणि पहिलेच होते संक्रांतीचं, काही सीझनचं काही जास्त काम मी घेतलेलं नव्हतं, कारण अस्मिताचा साखरपुडा खूप म्हणजे जवळच होता त्यासाठी. आणि मग इकडे तिकडे जाणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आता साखरपुडा पार पडलेला आहे. आज 10 तारीख आहे. साखरपुडा 5 जानेवारीला होता, आज 10 जानेवारी आहे. तर ह्यातले 4 दिवस आमचे असेच गेले. 2-3 दिवस बरेच काही होतं, ते पण सॉल्व झालं. आणि त्यानंतर माझे काही घरातली कामं प्लस माझी तब्येत पण थोडी खराब होती, थोडेसे टेन्शन्स होते, ते पण सगळे दूर केले चला. आणि त्यानंतर मग बाकीचे कामं आता आज म्हणलं आवरून घ्यावं, कारण उद्या परत मला जायचं आहे अस्मिताच्या इकडं, म्हणजेच माझ्या बहिणीच्या इकडं. ती अस्मिताची संक्रांत घेऊन येणार आहेत तिच्या म्हणजे सासरकडची. तर त्याच्यामुळं तर मग आज मी सगळे घरातले कामं आवरून घेतले आणि स्टिच करायला अजिबात काहीच नाही बसले. पण तरीसुद्धा मी काढणार आहे की संक्रांतीसाठी मला कोणकोणते कामं करायचे आहेत. तर म्हटलं आता थोडंसं चहा वगैरे घ्यावं. आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत, पण म्हटलं काही बघू आधी काही कामं आहेत का. तर बऱ्यापैकी याच्यातले सुद्धा मला काही नऊवारी शिवायची होती आणि काही ब्लाऊज पण होते संक्रांतीचे. तर ह्याच्यात पण खाली इकडं पण पडलेले आहेत ब्लाऊज, आणि इकडं पण भरगतचं सगळं इथं आहे. पण तरीसुद्धा मी काहीच नाही घेतलं शिवायला. आणि ही मी साडी वेअर केलेली होती, ही मला हे ठेवून द्यायची आहे. तर त्या दिवशी ही साडी मी घातलेली होती. तर तुम्हाला हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला नसेल, पण एकदा मी माझं साडीचं कलेक्शन आहे ना, मी ते तुम्हाला सगळे एकदा शेअर करणार आहे. पण बघा, ह्या अशा पद्धतीचे लटकन्स बनवलेले आहेत मी. तर मस्त असे लटकन्स बनवलेले आहेत. तर खूप सुंदर दिसतात हे लटकन्स, पाहू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीचं वर्क वगैरे मी बनवून घेतलेलं आहे माझ्या हाताने. तर आणि सुंदर असा ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर ही साडी घातली होती मी अस्मिताच्या साखरपुड्याला. आणि लग्नासाठी अजून साडी मी घेतलेली नाही आहे. काही खरेदी आहे ती अजून आमची बाकीच आहे. त्याला नंतर घेईल मी त्यावेळेस तुम्हाला. आणि इथं पण विशालचे काही कपडे धुवून ठेवलेले आहेत. काही ब्लाऊज स्टिच केलेले, म्हणजे काहीच ब्लाऊज स्टिच नाही केलेले, सगळे ब्लाऊज मला आता स्टिच करायला घ्यायचेत. काही संक्रांतीच्या आहेत आणि काही नंतरच्या आहेत. तर संक्रांतीच्या आहेत, पण त्यातले फक्त थोडेच ब्लाऊज मी देणार आहे, बाकीचे नाही देणार. आता बघूयात कोणकोणते काढायचे आहेत मला. त्यानंतर म्हटलं बघावं की कोणते कोणते ब्लाऊज मला काढायचे आहेत. त्या अगोदर माझी साडी वगैरे व्यवस्थित ठेवून दिली. मला ती ड्रायटिंगला द्यायची होती, थोडीशी खराब झाली होती. म्हटलं बघू आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देऊया, कारण आत्ता तर ती मला काही लगेच घालायची वगैरे नाही आहे. तर मग मग बघत होते काही म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज असतात ना, ते मला द्यायचे होते ना संक्रांतीच्या वेळेस, तेच मला एक दोन ब्लाऊज द्यायचे होते. पण अगदीच आता 2-3 दिवस राहिलेत संक्रांतीसाठी आणि लगेच ब्लाऊज वगैरे द्यायचे ना. आता माझ्याशीने काही होणारच नव्हतं, कारण मी जास्त लोड वगैरे घेतलाच नव्हता. कारण इकडं अस्मिताचा साखरपुडा असल्यामुळं सगळंच बघायचं वगैरे होतं, त्याच्यामुळे मी काही ब्लाऊज जास्त घेतले नव्हते बाहेरचे. पण अगोदरचे जे काही माझे रेग्युलर कस्टमर असतात आणि खूप खूप दिवस झाले माझ्याकडे ब्लाऊज ते ठेवतात, तर त्याच कस्टमरना पहिलेच ठेवलेले ब्लाऊज काही कोणाकोणाला लागत होते ना, तर त्यातलेच म्हटलं एक दोन द्यावे. आणि मग तेच काढत होते, बघत होते. आणि खूप सारा पसारा पडला होता आणि इथं ब्लाऊज पीस काही काढायचे राहिले होते. म्हटलं उद्याच्याला त्यांना ते सुट्टीवर राहणार होते, कारण आम्हाला जायचं होतं परत उद्याच्याला दरेवाडीला. साखर म्हणजे हे जे संक्रांतीचं वाण असतं ना, संक्रांत वगैरे घेऊन येतात सासरकडचे, अस्मिताचे येणार होते. तर अस्मिताच्या सासरकडचे संक्रांत घेऊन येणार होते तिला. तर मग तिकडे जायचं होतं दिवस, मग तिकडेच जाणार होता. म्हटलं आज हे काम पटकन करून ठेवावं, जेणेकरून उद्या संध्याकाळी जरी मी अस्तर घेऊन आले किंवा माझ्या मैत्रिणींनी दिलेत आणून, तरी पण मग मी ब्लाऊज वगैरे कट करून सोमवार मंगळवार हे 2 दिवस आहेत माझ्याकडे, जेवढे शक्य होईल तेवढं मग मी शिवून देईन. आणि मला वाटतं बुधवारी का काय संक्रांत येते. तर बघूया आता
आता आपली 14 तारखेला संक्रांत असते, तर त्या अगोदरचे 2 दिवस जरी मिळाले तरी माझी इथलची जवळची ब्लाऊज मी देऊ शकते. तर आता एवढी ॲलर्जी राहिली कामामध्ये, कारण खूप जास्त ॲलर्जी असते कामामध्ये आणि मी संध्याकाळचं सुद्धा काम करते. पण इकडे तिकडे धावपळीमुळे, इकडे तिकडे जाण्यामुळे, कामामुळे, टेन्शनमुळे, सगळ्याच गोष्टी पाहणं वगैरे असतात ना, त्यासाठी मग ब्लाऊजकडं कामाकडं दुर्लक्ष होतच होतं. कारण सगळ्याच गोष्टी आपण मॅनेज नाही करू शकत. काही गोष्टी आपण करतो, सण सूद आपला कामं वगैरे, पण ज्यावेळेस आपल्याला बाहेर जायचं असतं त्यावेळेस आपण नाही मॅनेज करू शकत, कारण बाहेर जाणं, घरातले कामं वगैरे हे सगळं असतं. त्यासाठी नाही होत मला एवढं. तर मग मी ह्यावेळेस जास्त काही लोड घेतला नव्हता संक्रांतीचा. जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचीच एक दोन मला ब्लाऊज द्यायचे होते आणि बऱ्यापैकी कारण संक्रांत म्हटल्याच्यानंतर आपल्याला सुद्धा काही बऱ्याच, मग मी स्वतः साडी घेतली ना तर तीसुद्धा मला ब्लाऊज स्टिच करणं नाही झाला. जवळजवळ मी 6 महिने झालं, कोणता पण सण असो 6 महिन्याच्या अगोदर साडी घेऊन ठेवते. पण मला नेहमी असंच होतं की मी प्रत्येक वेळी ब्लाऊज स्टिच नाही करणं होतं आणि मग मी दुसरीच साडी घालते किंवा दुसरा ब्लाऊज त्याच्यावरती वेअर करते, असं काहीतरी होतं माझ्यासोबत. किंवा ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी मी ब्लाऊज स्टिच करून घालते, असं सुद्धा होतं माझ्यासोबत. तर बऱ्याचशा गोष्टी असतात. चला जाऊ द्या, मी आवरून वगैरे ठेवलं, ब्लाऊज पीस काही काढून वगैरे ठेवले ना. आता ना हे ज्वेलरी वगैरे जी आम्ही घातली वगैरे होती ना, इतकं पसारा पडला होता ज्वेलरीचा त्याचा, तर म्हटलं तीच थोडंसं आवरून घ्यावं. कपाटामध्ये पण राडा पडला होता आता, कारण थोडे 2-4 दिवसातच संक्रांत पण येणार आहे. मग ज्वेलरी वगैरे घालायची, मेकअप वगैरे करायचा असतो ना, तर मग काहीच कुठंच सामान सापडत नाही, तर म्हटलं ते एकदा आवरून ठेवावं. आता संध्याकाळची 7 वाजून गेलेली होती, स्वयंपाक पण करायचा होता, पण म्हटलं चला संध्याकाळची काही नाही, शॉर्टकटमध्ये थोडंसं काही करावं. मस्त अशी बटाटा भजी वगैरे केली आणि त्यानंतर खिचडी वगैरे केली, करायचीच होती मला नंतर. मग म्हटलं अगोदर ही ज्वेलरी साईड बाय साईड पटकन लगेच आवरून ठेवावं, ज्यातली त्याच्यात म्हणजे कसं झुमक्याचं कलेक्शन वेगळं, मंगळसूत्राचं वेगळं, ज्वेलरीचं वेगळं, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी मी ठेवत असते, जेणेकरून कसं की त्या टायमाला व्यवस्थित पटकन सापडतं. आणि मग इथं सोनू पण मला काही मदत करत होती, काही क्लिपा वगैरे, हेअर क्लिप, आमच्या जे पिना वगैरे जे काय असतं, साडी पिना, ते सगळं एकत्र झालेलं होतं त्या दिवशी. अगदी गोंधळ उडालेला होता आणि घरीच मेकअप करून आम्ही गेलेलो होतो. घरीच मेकअप म्हणजे मेकअप आर्टिस्टला बोलवलेलं होतं ना, म्हणजे माझ्या भाषेला. तर मग घरीच आमचा एवढा राडा झालेला होता, कुठलंच काही कशात सापडत नव्हतं, काही नव्हतं. तर तिचं सामान तिचं सुटकेसमध्ये घेऊन आलेली होती, पण आमचं सामान इकडे तिकडे सगळं पसरलेलं होतं. तर तसंच आम्ही गोळा करून वगैरे ठेवलेलं होतं आणि कशातच काही मेळ नव्हता. तर म्हटलं ते आवरून वगैरे व्यवस्थित ठेवावं, जेणेकरून संक्रांतीला हळदी कुंकाला आपल्याला घालायला व्यवस्थित असं मिळेल आपल्याला व्यवस्थित टायमाला. तर मग म्हटलं तेच आवरून ठेवण्यासाठी इथं माझी चाललं होतं. आणि इथं स्पीडमध्ये थोडंसं मी व्हिडिओ वाढवलेला आहे, कारण इथं मला हे सगळं आवरण्यामध्ये बरोबर कंप्लीट 1 तास गेला. पण मी स्पीड केला कारण तेवढा व्हिडिओ दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ एवढा अपलोड वगैरे होत नाही, खूप वेळ लागतो. तर मग शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. माझं जे काही काम रुटीन वगैरे असतं ना, ते तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करत असते. सो त्यासाठी मग मी इथं ज्वेलरी सगळी व्यवस्थित ठेवून गेली, बांगड्या वगैरे खूप पसरलेलं होतं सगळं काही. आणि सोनू माझे हे असं काहीतरी लुटबुट करत असते, तर तिला ना रब्बल सापडले, तर ती लगेच माझ्या केसांना रब्बल लावत होती. तर बऱ्यापैकी बरेचसे रब्बल आमच्या इथं कुठे जातात. सोनू काय करते, कुठं पण घेतील, कुठं पण ठेवून देते. मग प्रत्येक वेळी नवीन आणा, हे करा, आणि इतकं सामान आहे ना की किती आणलं तरी कमीच पडतं आणि वेळेला ना कोणतं सामान कुठं सापडत नाही. मला तर प्रत्येक वेळी असं होतं. खरंच तुमच्यासोबत पण होतं का? कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. तर मग त्यासाठी मग मी काय करत असते, ज्यावेळी सण असतो ना त्याच्या अगोदर 1 दिवसाने अगोदर किंवा 2-4 दिवसाने अगोदर सगळं सामान व्यवस्थित लावून ठेवत असते ना. अगोदरच विचार करून ठेवत असते की मला आता ह्या सणाला कोणती ज्वेलरी घालायची आहे, मला ह्या सणाला कोणता गेटअप करायचा, म्हणजे कोणता लुक करायचा आहे वगैरे, कोणती साडी घालायची, कोणता ब्लाऊज घालायचं, हे सगळंच ठरवत असते. पण तरीसुद्धा त्या टायमाला काय होतं की जसं ठरवलं ना तसं काही गोष्टी होत नाहीत, असं होतं माझ्यासोबत. तरी पण मग मी जितकं मॅनेज करायचं म्हणेल तितकं मॅनेज करते, कारण कसं आहे, मुलं, घर आणि सण वगैरे सांभाळून, सगळ्या गोष्टी सांभाळून मला स्वतःकडे लक्ष द्यायला जेवढा वेळ मिळेल तेवढ्याच वेळामध्ये मी माझी तयार होते. नाहीतर मग एरवी तर मग सिम्पल असतं माझं, तुम्ही तर पाहू शकतात, कारण मी जास्त मेकअप वगैरे काही करत नाही. फक्त सणासुदीला मला आवडतं मेकअप करायला, सगळं मस्त छान असं. तर मग त्यासाठी मग मी आवरून ठेवत असते.
तर इथं ज्वेलरी बरीचशी ज्वेलरी एकत्र झालेली होती. काही अस्मिताला आम्ही नवीन ज्वेलरी पण आणली होती, तर तिने घातलेली होती. तिथं गेली तिच्याकडे, पण काही त्याच्यावरचे काही सेट राहिलेले होते ना, बिंदी वगैरे, तर मी ते इकडे तिकडे पडलेलं होतं. म्हटलं ते पण व्यवस्थित आवरून ठेवावं, जेणेकरून तिला पुढच्या वेळी कामाला येईल घालण्यासाठी. काही बांगड्या वगैरे तिला पण नवीन आम्ही आणल्या होत्या, तर त्यासुद्धा आता लग्नात वगैरे तिला घालायला होतील. आणि अजून बऱ्याचशीपैकी लग्नाची खरेदी आमची राहिलेली आहे, तीसुद्धा आम्हाला करायची आहे. जसं की साडीवरच्या बांगड्या, काही अजून बरंचसं आहे. तर ते सुद्धा आम्हाला लवकरच पटकन घ्यायचं आहे. कुठून आता खरेदी करून घेऊया ती पण. आता ज्वेलरी वगैरे तर भरपूर झाली, आता तिथं काही खरेदी करायची नाही. कारण मी आत्ता पण एक फ्लिपकार्टवरून मध्ये ज्वेलरी घेतली एक, तर खूप सुंदर आहे ती पण. तुम्हाला निवांत व्यवस्थित दाखवेल. आता ती व्यवस्थित ठेवून देते, नंतर मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि तुमची मला जे काही माझी ज्वेलरीची हे आहे ना, पूर्ण ज्वेलरीचं कलेक्शन, साडीचं कलेक्शन तुम्हाला पाहायला आवडेल का, कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही कमेंट केल्या तर मी नक्कीच एक ज्वेलरीचा स्पेशल व्हिडिओ बनवेल, आणि एक साडी कलेक्शनचा सुद्धा, ब्लाऊज कलेक्शनचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल. पण ते पण आत्ता नाही, थोड्या दिवसाने, कारण आता खूप घाई गडबड आहे. 1-1.5 महिना तरी आता कुठलाच वेळ नाही मिळणार. पण ठीक आहे, बघू आधीमध्ये झालं तर ते पण शेअर करेन मी तुम्हाला. आणि बऱ्याचशा साड्या तुम्हाला माझ्या आता ह्या कार्यक्रमामध्ये, त्याच्यामध्ये घालण्यामध्ये तुम्हाला पाहायला तर मिळतीलच. पण तरीसुद्धा तुम्हाला सगळं डिटेलमध्ये मग बघायचं असेल तुम्हाला माझ्या साडीचं कलेक्शन, त्याचं ज्वेलरीचं, तर कमेंट करा, व्हिडिओ नक्की बनवूया आपण. तर मग चला, ते सगळं आवरायचं चाललं होतं. टिकल्याचे पॉकेट, मेकअपचं सामान, काय काय लागत नाही ते सगळं व्यवस्थित ते ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग म्हटलं ते सापडतं हे होतं. आणि सोनूचं इथं मध्येच मेकअप करायचं चाललं होतं. तिला क्लिपा वगैरे, रब्बल वगैरे काही सापडलं ना की ती लगेच असं मी लगेच मेकअप करते आणि लगेच इचरते, मध्ये करते. आणि एवढं सगळं सामान होतं. ह्याच्यात ज्वेलरी ठेवली, ह्याच्यात झुमके, मंगळसूत्र, साडी पिना वगैरे अशा पद्धतीने ठेवते. परत ह्याच्यामध्ये काही नेकलेसचे सेट वगैरे आहेत ते पण ठेवलं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मेकअपचं सामान, ते 3 सुटकेस आहेत ना, त्या सुटकेसमध्ये एका ह्याच्यामध्ये ड्रॉमध्ये बांगड्या वगैरे असतात. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं लावून ठेवलं आहे. आणि आता हे देते मी सगळं लगेचच कपाटामध्ये ठेवून देते, कारण व्यवस्थित ठेवलं ना तर आयत्या टायमाला सगळं व्यवस्थित कसं सापडून जातं. आणि खूप ज्यावेळेस आपण ठेवलं ना, ते कुठं काय सामान ठेवलं तर कुठंच काही सापडत नाही. जर व्यवस्थित ठेवलं आपण लावून तर आपल्याला लक्षात राहतं की ह्याच्यामध्ये हे आहे म्हणून. तर मग तेच चाललं होतं. पण आता त्याच्यानंतर आहे ना, मी सगळं आवरलं आणि काही सामान होतं ना ते सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि काही अस्मिताचं सुद्धा सामान माझ्याकडेच होतं, ते सुद्धा एका बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिलं. आणि साड्या वगैरे पण नंतर थोड्याशा आवरून ठेवल्या, कारण कपाटाच्या खाली सुद्धा साड्या घेतल्या काढल्या तशाच ठेवल्या, घेतल्या काढल्या तशाच ठेवल्या, असं झालं होतं. तर ते सुद्धा पण आवरून ठेवलं. पण ते काय नंतर मी एवढं शूट नाही केलं, कारण नंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. पटापट आवरून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे मस्त खिचडी भजी वगैरे बनवले आणि खाऊन घेतले. आणि मग हे सगळं व्यवस्थित सामान वगैरे ठेवून घेतलं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवरती नवीन असाल तुम्ही चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसे वाटेल कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मेन म्हणजे तुम्ही अस्मिताच्या साखरपुड्याचा व्हिडिओ नसेल बघितला तर ह्याच्या अगोदर मी टाकलेला आहे, नक्की बघा. आणि इथून पुढे सुद्धा लग्नाचे वगैरे व्हिडिओ, सगळ्या कार्यक्रमाचे व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बघायला वगैरे पाहायला आवडत असतील तर. आणि डेली व्लॉग, माझे ब्लाऊजचं जे काही मी ब्लाऊज वगैरे स्टिच करते, माझे डेली रुटीन मी सगळं काही ह्या चॅनलवरती शेअर करत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.